नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर चला, तर आज मी जाणार आहे. आम्ही सर्व मैत्रिणी मिळून आज आम्ही हुरडा पार्टीला जाणार आहोत. तर चला, आता हुरडा पार्टीला निघाले मी. तर त्यासाठी आम्ही आता रिक्षाने जाणार आहोत. तर ही रिक्षा पण येऊन उभी राहिलेली आहे. तर आम्ही ह्याच रिक्षामध्ये जाणार आहे. आता आम्ही रिक्षावाल्या काकाने आम्हाला सोडलं तिथपर्यंत आणि मग आम्ही मध्ये एंट्री करायची होती. आम्ही एंट्री केली. अगोदर कुपन वगैरे घेतले तिथालचे आणि मग मध्ये आम्ही अशी एंट्री केली. आणि नंतर जे आहे तर मग इथं असं हे चालू होतं. बरेचसे असे शो होते तिथं. तर हा कठपुतलीचा होता. तर मग आम्ही इथं हे कठपुतलीचं थोडंसं आम्ही तिथं बघत बसलो होतो की ते कसे हे करतात ते सांगत होते. हे बघा, म्हणजे त्या गाण्याच्या याच्यावर ते बरोबर त्या गाण्याच्या याच्यावर दोऱ्याच्या साहाय्याने असतं पूर्ण बघा. तर त्याच्यावरतीच ते नाचवतात ती बाहुलीला. म्हणजे खूप काही होतं तिथं असं बघण्यासारखं. पण असे हे किल्ले आहे बघा, म्हणजे किल्ल्यांची माहिती, किल्ला कुठं आहे, काय आहे त्याची अशी माहिती दिलेली होती सर्व. आणि मग नंतर तिथं अशी मुलांसाठी छान आहे ट्रिपला. पण आपण बी कधीतरी जाऊन आपण पण गेल्यानंतर मग आपण कधी ते हे करणार म्हणून आम्ही त्या ट्रेनमध्ये पण बसलो. इथं बघा असं ते पणती ते कसे बनवतात ते पण इथं दाखवत होते की पणती आपले जे दिवाळीचे आपण ते घेतो छोटे छोटे बोळके, संक्रांतीला खण लागतात ते खण कसे बनवतात ते पण तिथे दाखवत होते. आणि तिथं ट्रिप पण आलेल्या होत्या, 2-3 शाळेच्या ट्रिप आलेल्या होत्या. मध्ये असे आपल्याला फोटो काढण्यासाठी असेच पॉईंट छान होते. इथं रुक्माईचं होतं, इकडं बैलांची जोडी होती असं मध्ये. आणि पण त्या दिवशी पण खूप ऊन होतं. उन्हामुळं जास्त काही असं आम्ही तिथं मध्ये काही फिरलो नाही आहे. नंतर असे आंब्याच्या झाडाखाली हुरडा वगैरे खायला आहे ना, तर आंब्याच्या झाडाखाली देत होते ते. तर आम्ही तिथं हुरडा वगैरे खाल्ला. नंतर मग इकडं थोडंसं फिरलो, मध्ये पण फोटोशूट वगैरे केले. आणि जे हे आहे तर मग ते हे बनवायचं. तर ते आम्ही म्हटलो की आम्हाला पण कसे बनवायचे ते तुम्ही दाखवा. तर ते म्हणले की बरं, मी तुम्हाला तसं शिकवतो आहे. पण आपल्याला माहिती नसतं, त्याच्यामुळं आपल्याकडून नाही हे होते. ते बरोबर बनवतात. हे बघा, त्यांनी बरोबर असं हे जे आहे तर आपण संक्रांतीचे खण जे असतात ना, ते बोळके व्यवस्थित बनवले. ते म्हणे तुम्हाला व्हिडिओ काढायचा तर मी बनवून देतो, तुम्ही नुसतं त्याला नंतर हात लावा. मग व्हिडिओ बनवण्यासाठी नुसतं तुम्ही त्याला असं हाताने हात लावा म्हणून त्यांनी सांगितलं मला. मग मी तसं बनवलं ते. मी याचा शॉर्ट व्हिडिओ घेतलेला होता. बघा किती छान असा आकार, म्हणजे जसा आपल्याला आकार पाहिजे तसा ते बरोबर असे आकार देत आहेत त्याला. आणि ती माती जी आहे ना, एकदम अशी लोण्यासारखी अशी मऊ, इतकी माती मऊ असते ना. बरंचसं आम्ही तिथं फिरलो वगैरे बघितलं आहे. आणि इथं जो बाजूला आहे ना, तर बाजूला त्यांचा वाडा पण होता जेवायला. त्याला पण असं छान असं चौरंगावरती ते बसून असं वाड्यामध्ये बसून जेवण होतं. मग खूप आम्ही तिथं मस्ती वगैरे केली सगळ्यांनी. परत नंतर मग रेन डान्स होता, तर मग तिथं पण आम्ही रेन डान्स पण थोडासा केला. आणि थंडी असल्यामुळं पाणी पण खूप थंड पाणी, गार पाणी होतं. तरी पण आम्ही त्या पाण्यामध्ये हे केला, डान्स केलाच. आणि मुली पण होत्या शाळेच्या ट्रीपवाल्या. परत तिथं आम्ही एक रील बनवलेली होती. असं आपण तर नेहमीच हे करतो, पण मैत्रिणीचं निवांत म्हणजे गप्पा गोष्टी आणि फिरणं पण होऊन गेलं. त्याच्यासाठी मग आम्ही असं हुरडा पार्टीला गेलेलो होतो. म्हणजे आमच्या इथं सिटीपासून जवळच होतं, त्याच्यामुळे आम्ही रिक्षानेच गेलो. आम्ही 7-8-9-10 जणी मैत्रिणी होतो. आम्ही 10 जणीचा ग्रुप होता आमचा. हे बघा, असा हुरडा वगैरे दिला होता त्यांनी आम्हाला, चटण्या ते, आणि हुरडा, चटणी, भेळ आणि पालक भजी वगैरे पण दिलेली होती. त्याच्यातच पोट भरून गेलं. आणि मग जेवणाचं तर अपेक्षाच नव्हती राहिली. तरी पण आम्ही मग नंतर जेवणं केले. आणि मग मी घरी आले. तर घरी आल्यानंतर माझं जे हे पार्सल आहे, तर मग पार्सल आलेलं होतं. तर म्हणलं मग चला आपण हे पार्सल पण ओपन करून बघूया, म्हणून मग मी हे पार्सल ओपन करत होते.
तर मी याच्यामध्ये आपले चकलीचा जो सोरे असतो तो चकलीचा जे साचा आहे तो मी मागवलेला होता. कारण माझा पहिला होता पण तो खूप हे होऊन गेलेला होता, खराब झाला होता. म्हणून मग मी चकलीचा नवीन जो आहे तर मग मी नवीन हा फ्लिपकार्टवरून मागवलेला होता बघा. तर आता कसा आला आहे ते बघूया. आता आपण याच्यामध्ये आता मी त्याला ओपनिंग करून बघते. त्याला ओपन केलं आहे कारण मला चकल्या बनवायला नेहमीच लागतो हे. आणि पहिला माझा आहे ना तर म्हणजे ते आता एक वेळेस मी त्याला रिपेअर करून आणलं, पण आता तो रिपेअर करण्याच्या कंडिशनमध्ये राहिलेलाच नव्हता. म्हणून मग हा मी जो आहे तर हा नवीन मागवलेला आहे. आता दिसतोय तर छान, म्हणजे छान आलेला आहे. आणि ही डब्बी जी आहे तर याच्यामध्ये त्याची चाळणी आलेली आहे बघा. मध्ये आपल्याला चकलीची, शेवची वेगवेगळी बदलायला. तर तुम्हाला जर का हा सोरे घ्यायचा असेल तर मी याची लिंक देते आहे.